पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। मराठा आरक्षक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेत त्यांनी सरकार मराठा समाजाविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप केला। माझ्या अंगावर येऊ नका नाहीतर अवघड होईल असा इशारा देतानाच त्यांनी सरकार मराठा समाजाला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केलाय। हल्लाबोल करताना जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाजाला ओबीसी कुणबी प्रमाणपत्र सरकारनंच दिले आणि आता राजकीय द्वेषातून त्याच प्रमाणपत्रांची रद्दबातल प्रक्रिया सुरू केली आहे। हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीनं होत असून त्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला। गेल्या 3 वर्षात प्रथमच आपण एकनाथ शिंदे यांचं नाव घेत असल्याचं सांगत त्यांनी शिंदे आणि फडणवीस यांनी मराठा समाजाचं पाणीपत केल्याचा आरोप केला। प्रकरणाचा उल्लेख करत जरांगे यांनी यशवंत दहीहंडे यांच्या उर्दूतील नोंद तसेच शिंदे समितीनं ग्रामपंचायतीच्या भिंतीवर लावलेल्या नोंदीचा संदर्भ दिला। दहीहंडी आडनावाचे हजारो लोक राज्यात आहेत, मग राजकारणासाठी त्या सर्वांना फासावर लटकवणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। ज्या ठिकाणी नोंद रद्द करण्यात आली तिथं सत्ताधारी पक्षाचा उमेदवार निवडून आला नव्हता, त्यामुळे राजकीय दबावातून ही कारवाई झाल्याचा आरोपही त्यांनी केला। फडणवीस यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना हाताशी धरून मराठा समाजाचं नुकसान केल्याचा आरोप करत तुम्हाला बावनकुळे पाहिजेत की मराठे पाहिजेत असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला। मी राजकारण करत नाही, मी मराठा समाजासाठी लढतो असंही ते म्हणाले। एकनाथ शिंदे यांच्यावरही मनोज जरांगेंनी टीका करत मराठा आणि ओबीसी समाजात संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप केला। मराठा आरक्षणाला विरोध करणारे लोक उपमुख्यमंत्री कार्यालयात कसे पोहोचतात असा सवाल करत शिंदे साहेब तुम्ही आमच्यासोबत डबल गेम खेळत आहात का असा थेट प्रश्न त्यांनी विचारला। यावेळी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला। संजय शिरसाट यांच्या बंगल्यात माझ्या विरोधात बैठका घेण्यात आल्या, सरकारच्या आदेशावरून आपल्या विरोधात विविध समाजातील लोकांना उभे करून आंदोलनं घडवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा समाजाला आवाहन करत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि समाजात गैरसमज निर्माण होऊ देऊ नयेत असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय। तसेच 2016 मधील पोलीस भरतीसह विविध भरती प्रक्रियांमध्ये मराठा समाजावर अन्याय झाल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय। त्यांनी मराठा समाजाचा समन्वयक आणि अभ्यासक यांना सुद्धा आवाहन केलंय की तुम्ही समाजाच्या मुद्द्यावर बोला, मात्र तुम्ही माझ्यावर वैयक्तिक बोलू नका असं ते म्हणाले।